तर किनी आलाय. हे जेवढे खिलाडू बघितले आपण पहिल्या शतकापासून तेवढे किनीच आलेत. बघूया. तर कॉमेंट्री देखील सॅव्हिओ किनी करतोय. गोलंदाजी देखील किनी करतोय. फलंदाजीमध्ये रॉड्रिक्स, सिमॉन रॉड्रिक्स यावेळेस कुठंतरी घाई केली. या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी वजीरा ए मास्टर्स या संघाच्या मार्फत मैदानाच्या आत असंच काही मानावं लागेल. इथून 11 मध्ये 17 काहीतरी आपला संघ कुठंतरी नडतोय. कुठंतरी मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू बघूया. हो, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. तब्बल 2 चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव. आता गरज आहे ती 10 बॉल 17 धावा. बघूया 17 खतरा, खतरो का खिलाडी बनेगा कोण? ते आपल्याला पुढे पाहायला भेटेल. फलंदाज सिमॉन कुठेतरी नळतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि त्या 3 चेंडूवर एकच धाव आली आहे. शतरक्षणमध्ये 2 झेल सोडले होते सिमॉन यांना. कुठेतरी सायमन यांना. बघूया पुढचा चेंडू. यावेळी जबरदस्त फटका. कार्पेट शॉटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केलाय. दूरवरून शतरक्षण येईपर्यंत एकच धावेने समाधान मानावं लागेल. या जबरदस्त गोलंदाज असंच मानावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले आहेत आणि त्या 3 चेंडूवरती एक धाव खर्च फक्त आणि फक्त सागर किनी यांच्या मार्फत. बघूया पुढचा चेंडू. यावेळी सफल होऊन मारा करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटकाय. यावेळी तांबडा रस्सा झणझणीत येतोय. षटकार खणखणीत. शतकात काहीतरी करावं लागेल. मस्त फटका जबरदस्त. पुन्हा एकदा कार्पेट शॉटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जात आहे. दूरवरून शतरक्ष येईपर्यंत एकच धावेने समाधान मानावं लागेल. चांगली फेकी देखील तिथं केली गेली होती. शेवटचा चेंडू शिल्लक धावा झाल्या त्या 22. इथून धावांची गरज आहे ती 9. 7 चेंडूमध्ये 9. चांगला फटका मारला होता. याच्या अगोदरच्या चेंडूला पाठवलं होतं 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 22. इथून 7 चेंडू शिल्लक आणि त्या 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील बघूया. हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉलीपॉप चेंडू होता. फटका देखील तेवढाच लेझी असंच काही मानावं लागेल. इथून 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. बघूया कोणता गोलंदाजाला देते संधी आणि कोण जिंकतोय हा सामना ते पाहायला भेटेल. तर देऊया डीजेला संधी. उर्फ जंबो. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. फलंदाज प्रशांत आतापर्यंत 3 चेंडू केले आहेत आणि त्या 3 चेंडू खेळण्यामुळे 8 धावा बनवल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू बघूया. हो, यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त वाकड्या तुकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा मगर झुकेगा नाही साला. जबरदस्त फलंदाजी. धावा भेटेल तसा. जबरदस्त फलंदाजी. पुढचा चेंडू बघूया. इथून धावांची गरज आहे 3. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. बॉल इंटू द स्काय. फलंदाजाला मानावं लागेल टाटा बाय बाय. जबरदस्त कमबॅक.
बॅक मैदानाच्या आत. या 4 मध्ये 3 पुढचा चेंडू. हो यावेळेस हलक्या हाताने चेंडू काढण्याचा प्रयत्न. थोडे स्टेप आउट झाले होते. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चुकीला माफी नाही. सागर भंडारी यांना परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हलियन. बघूया पुढचा चेंडू इथं कुठंतरी संघ नडतोय. विकेट गेले ते 8 गडी. शेवटचे 2 गडी शिल्लक मैदानाच्या आत खेळत आहे. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि अशीच कामगिरी करावी लागेल. कारण की समीकरण आले ते 3 चेंडूवरती 3 आणि इथं आले ते 1 धाव सिंगल. म्हणजे इथून धावांची गरज आहे. ते 2 चेंडू 2 धावा. सामना रंगलाय. कोण होईल त्या संघाचा मानकरी, कोण ठरतोय, कोण जिंकतोय हा सामना ते पाहायचंय. स्ट्राईकवर फलंदाज सायमन. बघूया. हो या पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. चेंडू जाईल आर्या पार, सीमारेषा पार. रन मिळते 4 आणि या 4 धावांनी सामना जिंकलाय तो मालवणी बी मास्टर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या दुसऱ्या सामन्याला. जबरदस्त समालोचक आपण पाहायला गेलं तर अग्री कोळी या फॉर्मॅटमध्ये जर बघितलं गेलं आदिवासी कॉमेंटेटर म्हणून ओळखला जातो, परिचित आहे. आणि लगेच मालवणी ए संघाने लगेच आपल्या शस्त्रक्रियेसाठी आलेले आहेत. तसंच गोराई बी संघाला विनंती करतो की तुमची ही सलामीची जोडी मैदानात लगेच दाखल करून घ्या. आणि येस डीजे ऑपरेटर आपले जेवण्यासाठी गेलेले आहेत. प्रशांत चॅक. येस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो मात्र प्रशांत जॅक यांना विनंती करतो की तुम्ही लगेच यायचं आहे. प्रशांत जॅक आपली सुवर्ण फलंदाजी आपण आपल्या संघासाठी दाखवली, आपल्या गावासाठी हा सामना डेडिकेट केलेला आहे. तो मात्र प्रशांत जॅक यांना विनंती करतो की तुम्ही मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी लगेच यायचं आहे. हार्डलक मानावं लागेल वजिरा संघाने. धारोली मास्टर संघ धारोली संघाच्या संघाने विनंती करतो की इकडे यायचं आहे. सुधीर आणि जेवण झालेलं आहे. दुपारी 1 वाजल्यापासून जेवणाची सुरुवात झालेली आहे. त्याचा पुरेपूर स्वाद घ्या. खूप चांगलं जेवण केलेलं आहे. व्हेज नॉनव्हेज महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्हेज सुद्धा आहे, नॉनव्हेज आपल्या संडे रेग्युलर असल्या कारणाने जेवण संडे सुद्धा आहे. गोराई बी मास्टर संघाला विनंती करतो की तुमची सलामीची जोडी मैदानात दाखल करा. गोराई बी मास्टर संघ वॉल्टर संघाचे संघटक यांना विनंती करतो की लगेच तुमचे 3 खेळाडू घेऊन मैदानात दाखल व्हा. आणि दत्ता ठाकूर सर मेन पंचगिरी करण्यासाठी जातात. हारलेला संघ म्हणून जर बघितला गेला तर वजिरा संघामधून एक जंबो यांना विनंती करतो की पंचाची भूमिका पार करण्यासाठी जायचं आहे. धारोली मास्टर सुधीर यांना विनंती करतो की तुम्ही इथे येऊन संपर्क साधायचा आहे. तसंच गोराई ए मास्टर संघ हे सुद्धा मी अगोदरच वर्णन केलं होतं. दोन्ही संघांचे संगणक इथे पॅव्हलियन बॉक्समध्ये येऊन तुम्ही संपर्क साधायचा आहे. मेन पंच गेलेले आहेत ते मात्र दत्ता ठाकूर सर. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेले आहे. वजिरा संघाला मी विनंती करतो की एक लेगी पंच पाठवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच प्रशांत जॅक यांना विनंती करतोय की यायचं आहे तुम्ही. प्रशांत जॅक या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याकडे टी शर्टचं परिधान झालेलं आहे. ॲटलांटिक्स स्पोर्ट्स या माध्यमातून गणेश निलबुडे यांच्याकडून ही टी शर्ट परिधान केलेले आहे. यूट्यूब फोकस करो, कॅमेरामॅन फोकस करो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जॅक प्रशांत उर्फ जॅक यांना जात आहे.
एक सुवर्ण फलंदाजी आपल्या संघासाठी केली. थोडंसं दडपणाखाली खेळत असताना संघ आणि आपल्या संघाला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे ते मात्र प्रशांत जॅकने. नक्कीच लेगी पंच गेला आहे का? एस गो, लवकर जा, सामन्याला सुरुवात करायची आहे. शतरक्षण सजून घ्यायचं आहे मालवणी ए मास्टर संघाने. तसंच सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे ती मात्र वॉल्टर अँड वॉल्टर कंपनी गोराई बी संघ. आणि कालपासून जर मान्यवरांची आपण भरपूर इकडे उपस्थिती पाहिली गेली आहे आणि त्या उपस्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर एक आपले एरियातले आमदार जर बघितलं गेलं तर संजय उपाध्याय सर सुद्धा इकडे येऊन गेले. तसेच या या हंगामात जे नगरसेवकाची जी भूमिका जेव्हा मतदान झालं तेव्हा वन मॅन म्हणजे बघितलं गेलं तर कुठेही त्यांच्या आजूबाजूला फिरकणार आहे असे हिरो जे बघितले गेले तर शिवा शेट्टी सर नगरसेवक वॉर्ड क्रमांक 9चे. आणि तसेच आज जर बघितलं गेलं तर जेम्सी डिसोजा एक जुने जाणते खेळाडू म्हणून ओळखले जाते ते सुद्धा इकडे येऊन आपली उपस्थिती दाखवून गेलेले आहेत. आणि आपण लगेच आपण सामन्याकडे जाऊया. पहिलं षटक घेऊन येतो तो मालवणी ए मास्टर संघामधून विनोद आणि स्ट्राईकवर आहे ते मात्र रॉली अँड नॉन स्ट्राईकवर आहे ते मात्र वॉल्टर धर्मा. अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. यस, पंच दाखल करत आहेत. पण यस, विनोद यांचा पुढचा चेंडू रॉली यांच्या साडी. रॉली आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षण जितू जर बघितलं गेलं तर यंग मध्ये जर बघितलं गेलं तर चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि तो भरपूर वेळानंतर मला वाटतं पदार्पण केलेलं आहे ते मात्र मालवणी ए मास्टर संघाने. मला वाटतं या सीझनमध्ये वाटतं पहिला सामना असेल जितू यांचा, कारण जितू एक खूप बिझी शेड्यूलमधून आज क्रिकेट खेळण्यासाठी इथे उपलब्ध झाले. जास्तीत जास्त यंग क्रिकेट खेळत असतात. 35चा खेळाडू आहे. आणि परत एकदा आपण मॅचकडे जाऊया. राईट आर्म ओव्हर द विकेट वॉल्टर यांच्यासाठी नक्कीच कव्हर पॉईंटच्या दिशेने देखना स्ट्रोक पाहायला भेटेल. शतरक्षण सचिन तिथे दाखल आहे. फील करेपर्यंत एक धाव सहजपणे कंप्लीट करी दुसरे धावण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोन्ही संघामध्ये ताळमेळ झाली नाही. त्याच कारणात एकच धावेवर समाधान. श्री गणेश वैयक्तिक वॉल्टर आपल्या एक धावसंख्येने खेळतो. संघाला नेऊन ठेवलेला आहे ते मात्र 2 या धावसंख्येवर. सुधीर आलेले आहेत. सुधीर यस, पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. या वाईट एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढत असताना 3 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. ती मात्र गोराई बी संघाची. यस, परत विनोद टू रॉली. परत नक्कीच थोडासा घुसून चेंडू खेळलेला आहे. तो चेंडू जर जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू शतरक्षण करेपर्यंत मला वाटतं पंचांकडे अपील आणि पंच दाखल देत आहेत आणि रॉली इज बॅक टू पवेलियन झालेला आहे. हार्ड लक म्हणावं लागेल रॉली. एस 16+ चे अध्यक्ष उदय नाईक सर हे आपल्या आज आलेले आहेत. त्यांचंही एक आपला सन्मान करण्यात आलेला आहे. एका प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांना हे संबोधित केलेलं आहे. सर, तुम्ही आलात, या क्रिकेट सामन्याची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचंही यशोदित आभार.
आणि तसंच बघितलं कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सचिन तिथे दाखल आहे. येस सर, थँक्यू सुधीर सर. हार्डलक मानावं लागेल, खूप चांगला क्रिकेट खेळलात. येस सर, जर बघितलं गेलं तर जबरदस्त क्रिकेट आज कालपासून जर बघितलं गेलं तर आजपर्यंत क्रिकेट चांगलं झालेलं आहे. मॅग्निफिसंट कुलवे संघाने खूप मेहनत घेतलेली आहे आणि जर जास्तीत जास्त जर मेहनत जर बघितली गेली तर ले ऑफ स्टम्पला जर बघितली गेली बॅक साईडला थोडीशी आउटफील्ड खूप खराब होती आणि त्या आउटफील्डवर खूप चांगलं काम केलं आहे. आउटफील्ड एवढी चांगली झालेली आहे की बॉल थांबू शकत नाही आहे. दन करत बाउंड्री सीमारेखा पार जातो. तसंच बघितलं गेलं तर मंडपचं ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खूप जास्तीत जास्त प्रेम मला वाटतं क्रिकेटवर त्यांचं दिलेलं आहे आणि त्याच प्रेमा खातीर आज जर बघितली गेली तर आपण कोळी भाषेत जर बघितली गेली तर सोय एक जबरदस्त सोय केलेली आहे आपल्या 14+ आणि षटक मला वाटतं पूर्ण होते. षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलका जर बघितली गेली तर फक्त 5 आणि 1 गडी बाद. तोपर्यंत देऊया डीझीला संधी. येस एक रिचर्ड आहे मात्र रिचर्डने धुमाकाल लास्ट टाइम घातलेला होता आणि आज त्याच फलंदाजाला जीवनदान भेटत असताना दिसत आहे. अ, एक चांगला खेळाडू आहे. त्यांनी लास्ट मॅचमध्ये लास्ट मला वाटतं ते टुर्नामेंट झाली गोराबी तेव्हा जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी केली होती आणि तोच फलंदाजाला जीवनदान भेटलेलं आहे. येस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हे ते त्याच्या नावावर आहे. कुलनसाठी परत वॉल्टर आहे संघाचे संघनायक. पंखा फिरवला होता. पंख्याला जर चेंडू आदळला असता एखादा बॅटीच्या मधोमध जर चेंडू आला असता तर सीमारेखा पार झाला असता. जड तड एक क्रिकेटमध्ये होत असतं. परत त्याच पद्धतीने पंचांकडे अपील करत आहेत वॉल्टर. वॉल्टर व्हाईटची दात करत आहे पण पंच आपल्या जागेवर स्थिर. दुसरे षटक प्रगतिशील आहे. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाज जर बघितलं प्रभाकर भंडारी एक देखणे जाणते गोलंदाज म्हणून ओळखले जातात. परत धावण्याचा प्रयत्न धावले. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न 2 धाव सहजपणे कंप्लीट केली. धावा या 2 धावसंख्येने संघाला नेऊन ठेवलेला आहे. ते मात्र 8 या धावसंख्येवर 1 गडी बाद. वॉल्टर आपली स्वतःची विकेट परिधान करण्याचा विचार होता मात्र तसा काही घडला नाही आहे. लगेच परत एकदा प्रभाकर भंडारी गोलंदाजसाठी आलेले आहेत. एक जाणते गोलंदाज आहेत. परत त्याच पद्धतीने चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वॉल्टर यान विकेट आपली स्वतःची देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे षटक जर बघितलं गेलं तर एकदम सेफ षटक म्हणून ओळखलं गेलं कारण वॉल्टर यांना जागच्या जागेवर 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरलेला आहे. परत विरखावून खेळण्याचा प्रयत्न आणि परत एकदा डॉट चेंडू जातोय. षटक पूर्ण होत आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. सचिन काय झेल सोडत नाहीये आणि बॅक टू पेबल झालेला आहे तो मात्र रिचर्ड. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
खेळाचे क्षण येतील जातील, पण या खेळाची आठवण कधीच आयुष्यातून जाणार नाही. याचं नाव आहे क्रिकेट. परत एकदा खेळण्यासाठी परत बघितलं गेलं तर मला वाटतं हा ना करता मला वाटतं विकेट परिधान होईल का नाही, आणि ते विकेट जितू घेत नाही आहे. आणि इथे एकच धावे मला वाटतं समाधान म्हणावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावा जर बघितली गेली तर 9 धावसंख्येवर. नक्कीच जबरदस्त गोलंदाज फ्रेंच जर बघितलं गेलं तर एक जबरदस्त गोलंदाज जर बघितलं गेलं तर येस, वॉल्टर वॉल्टर यांनी काय फलंदाजी असेल. थोडंसं बॅकफुटला खेळ खेळताना दिसतात ते वॉल्टर. फक्त 9 चेंडू आणि फक्त 3 धावा काढलेल्या आहेत. हे सगळी बाद झालेले आहे ते मात्र वॉल्टर विचार केला. नक्कीच मॅग्निफिसेंट कुलवेम मास्टर संघामधून जेवणाची व्यवस्था सुरेख झालेली आहे. तर जेवणासाठी सगळ्यांनी जेवणाचा स्वाद घ्या. कोण जेवले नसेल त्यांनीही सुद्धा जेवण करून घ्यायचं आहे. व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे. महाशिवरात्री निमित्ताने आज जर बघितलं गेलं तर व्हेजची व्यवस्था केलेली आहे. तसंच संडेच्या निमित्ताने नॉनव्हेज आहे. 2 षटकं मला वाटतं 3 षटकं पूर्ण झालेले आहेत आणि धावफलका जर बघितल्या गेल्या तर फक्त 11. क्रिकेट जर बघितलं गेलं तर खूप वर्चस्व टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं गेलं तर डे नाईट टुर्नामेंटसुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. आज जर बघितलं गेलं तर आपण कुलवेमध्ये आलो आहोत आणि कुलवेमध्ये जर बघितलं गेलं तर प्रदर्शन लाईव्हच्या कव्हरेजमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात 14+ क्रिकेट सामने पाहत आहोत. तसंच आपण जर बघितलं गेलं तर T20चं फॉर्मॅट जर पहिलं मॅच जर बघितलं गेलं तर कुठच्या वर्षी झालं असेल तर 2004मध्ये मला वाटतं तो T20चा मॅच सुरू झाले. त्यानंतर बघितलं गेलं तर ODI मॅच जर बघितलं गेलं तर 1971मध्ये जर ODI मॅच आपण जर बघितलं गेलं लेदर क्रिकेट आपण पाहत असतो. तसंच नवीन गोलंदाज झालेला आहे तो मात्र गणेश सालुंके. गणेश सालुंके परत विकेट करण्याचा प्रयत्न बॅटचा आणि बॉलचा जसा पाहिजे तसा संपर्क झाला नाही आहे आणि इथे एकच धावावर या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 12. 19 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर बघितली गेली तर फक्त आणि फक्त 12. नक्कीच हारताय म्हणून खेळ सोडू नका. कदाचित येस पंचाचा इशारा तो लेग बायचा. शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने असू शकतो. अशा पद्धतीने जर क्रिकेट खेळलात तर हार जीतची कहाणी थोडीशी चेंजेस होऊ शकतं. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे लगेच सरसावून रन बिटवीन द विकेट जबरदस्त केलेले आहे आणि इथे एक धाव काय रोखू शकत नाही आहे. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली येस
13 या धावसंख्येवर अशुभ आखाडा म्हणून ओळखला जातो. सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर कारकिर्दीत जर पाहिला गेला तर अशुभ आखाडा म्हणून ओळखला जात होता. तसंच परत परत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, इथे एक धाव काढली. शतरक्षण तिकडे दाखल विनोद याने फील करेपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 14 या धावसंख्येवर पोचलेला आहे तो मात्र गोराई बी संघ थोडस दर्पणाखाली खेळत असताना दिसतोय तो मात्र गोराई बी, कारण त्यांची गोलंदाजी जर बघितली गेली तर जबरदस्त कव्हर पॉईंटच्या वरून जबरदस्त चेंडू खेळून काढला होता. गणेश निलगुळे तिकडे हजर आहेत. सुरेख शतरक्षण तिकडे 4 धावा झाल्या असतात, तिकडे मात्र 2च धावा खर्चित, कारण शतरक्षण अप्रतिम झालेलं आहे. तर या 2 धावसंख्येने धावा जर धावफलकावर जर बघितली गेली तर 16 या धावसंख्येवर जबरदस्त परत हॉफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आपल्या जागेवर स्थिर, पंचाने आपली वाईटची खून दर्शवताना दिसत आहेत आणि त्याच मोबदल्यात धावा जर धावफलकावर जर बघितली गेली तर 17 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो मात्र गोराई मास्टर संघ. परत गणेश सालुंके परत बॅटची फाईन कट घेतोय. एक धाव काढले, दुसरे धावण्याचा प्रयत्न असेल. 35चा खेळाडू अजूनही मला वाटतं आला नाही आहे गोराईचा. षटक मला वाटतं चौथं चालू आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 18. शेवटचा चेंडू घेऊन येतो ते मात्र गणेश सालुंके. एक मालवणी परिसरात जर बघितलं गेलं तर मला वाटतं सर म्हणून ओळखले जातात. जबरदस्त चेंडू हाताळले गेले. षटक मला वाटतं पूर्ण होते 4 आणि धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेल्या फक्त आणि फक्त 18. आता बघूया शेवटच्या षटकात किती धावा काढतात आणि किती धावसंख्येचं लक्ष ठेवतात. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. येस डीजे जर बघितलं गेलं तर डीजे साऊंड इज जबरदस्त आहे. आमचा आवाजही तुमच्यापर्यंत येतो तोही या डीजेच्या माध्यमातून येत आहे. अपन क्रिकेट खेलने से सफलता मिले या ना मिले लेकिन सुकून जरूर मिलता है. आज क्रिकेट आपण 14+ खेळत आहोत. या क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला आज कुठलाही मोबदला नसताना आपण फक्त जर बघितलं गेलं तर एखाद्या फिटनेससाठी आपण हे क्रिकेट खेळत आहेत आणि याचं श्रेय जर बघितलं गेलं तर मुकेशजी भंडारी यांना जाते. कारण यांच्या कारकिर्दीत ही 16 गावं एकत्र करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला जर बघितलं गेलं तर आपण आपल्या कुटुंबाला एकत्र करू शकत नाही, पण या एक कुटुंब बनवण्याचं काम जर बघितलं असेल तर आपलं मुकेशजी भंडारी यांनी जो विडा उचलला होता आणि त्या नक्कीच सफल झालेले आहेत. जितू मंडळाचे सेक्रेटरी वैयक्तिक स्वतःचं पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येतो. मात्र एक धाव काढली, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न असेल, दुसरी धाव पूर्ण ही केली जाते आणि तिसरी धावण्याचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव ही करण्याच्या मोहबदल्यात गडी बाद होतोय. धावसंख्या धावफलका जर बघितल्या गेलं तर 20. तोपर्यंत देवी अडीचला संधी. हे सर 1 वाजल्यापासून जेवण आपलं सुरू आहे. अजून विकेट करण्याचा प्रयत्न अरविंद यांच्या बॅटीतून ही सुद्धा जसे पाहिजे तसे फटके येत नाही आहेत. जशी हवी होती तशी फलंदाजी गोराई यांची झाली नाही आहे. गेल्या सामन्यामध्ये जेव्हा गोराई बीचा टुर्नामेंट होता तेव्हा हा फलंदाज थोडासा चर्चेमध्ये आला होता. येस गाडी कुठल्या
या रोडवर असतील त्याने प्लीज तिकडे खाली ठेवा. आणि वजिरा बी संघाने यांना विनंती करतो की बसण्यासाठी एवढी चांगली व्यवस्था केलेली आहे, तुम्ही इकडे खाली येऊन या, कारण तिकडे ट्रक्स डंपर्स भरपूर गाड्या जात असतात, काही दुर्घटनेचा ग्रस्त होऊ नये म्हणून तुम्हाला इकडे चांगली व्यवस्था केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे. वजिरा बी मास्टर संघांना परत एकदा विनंती करतो की तुम्ही इकडे या, येथे तुम्हाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि 1 वाजल्यापासून जेवण सुरू झालेलं आहे आणि 3 वाजेपर्यंत जेवण असणार आहे. 3 वाजता जेवण उचलणार आहे याची नोंद घ्यायची आहे. कोणी जेवणासाठी बाकी असेल तर प्लीज जेवण करून घ्या. जितेन कोळी परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे फील करेपर्यंत मला वाटतं 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल या नाही, एकच धावेवर समाधान. इस धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली फक्त आणि फक्त 22. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूत किती धावा काढतात आणि किती धावसंख्येचं लक्ष मला वाटतं मालवणी ए मास्टर संघासमोर ठेवत आहेत. वजिरा बी संघाने सुद्धा जेवून घ्यायचं आहे. 3 वाजता जेवण बंद होणार आहे. याची आज जेवण जर बघितलं गेलं तर इथपर्यंत स्वाद त्याचा सुगंध येतोय, कारण खूप चांगलं जेवण आज बघितलं गेलं कालपासून तर आजपर्यंत खूप जेवण चांगलं केलेलं आहे. येस, आपण जर बघितलं गेलं तर जेवण आपण जे जेवत आहोत ते नक्कीच आपल्याला महिला मंडळ आहे त्या मंडळाकडून हे जेवण आपल्याला म्हणून इकडे आणलेलं आहे, कारण खूप सुंदर जेवण आहे, स्वादिष्ट जेवण आहे. त्यासाठी मला वाटतं 1 वाजल्यापासून सुरू केलं होतं तर मला वाटतं 3 वाजेपर्यंत शेवटचा असेल. सामन्यात जर बघितलं गेलं तर 5 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्येचे लक्ष ठेवलेलं आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. आणि कोण जेवणासाठी अजून बाकी असेल ते प्लीज जेवण करून घ्या. द्या आणि ड्रॉ होत आहे मालवणी बी आणि विनर्स यांच्यामधून जी पहिली चिठ्ठी येईल ती डायरेक्ट वजिरा बी संघासमोर खेळेल. विनर्स आणि मालवणी बी यांच्यामधून ड्रॉ काढण्यात येत आहे आणि पहिली चिठ्ठी उचलली गेली
ती चिठ्ठी मधून जी टीम येईल ती डायरेक्ट वजिरा बी मास्टर संघासमोर खेळेल. कोणाला यायचं असेल तर या, नाहीतर आणि येस आहे आणि येस मालोनी बी संघाचे पण आहेत, वजिराचे पण आहेत आणि येस ड्रॉ काढण्यात येत आहे. एक चिठ्ठी उचलायची आहे, यासाठी कंटिन्यू मॅच असेल. इकडे या, सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या लगेच. मालवणी बी मास्टर संघ, ए मास्टर संघ, एकच चिठ्ठी उचला. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ येईल, तो डायरेक्ट वजिरा बी मास्टर संघासमोर खेळेल. विनर यामधून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट वजिरा बी मास्टर संघासमोर यानंतरचा लगेच सामना होईल. आणि बाय लागलेले आहे ती मात्र 4 षटकांचा मालवणी बी मास्टर संघाला बाय लागलेले आहे. गोराई बी आणि मालवणी ए मास्टर मधून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट वजिरा बी मास्टर संघासमोर खेळण्यात येईल आणि ते 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि कोण जेवणासाठी अजून बाकी असतील तर प्लीज जेवण करून घ्या, कारण खूप चांगलं स्वादिष्ट जेवण आहे आणि त्या जेवणाची पुरेपूर फायदा करून घ्या. विनोद आणि चंद्रकांत अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेले आहे. 14+ अजून एक खेळाडू आलेला आहे, तो मात्र जितू उर्फ जितेन सिक्सर किंग. भरपूर असे सामने त्याचे मालवणी जर बघितलं गेलं परिसरामध्ये जर बघितलं गेलं. यस स्कोर धावसंख्येचे लक्ष ठेवलेलं आहे. फलंदाजासाठी आलेले आहे ते मात्र चंद्रकांत. स्ट्राईकवर असतील, नॉन स्ट्राईकवर आहे ते विनोद. 26 धावसंख्येचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेला आहे ते मात्र मालवणी ए मास्टर संघ. पहिलं संघ षटक घेऊन येते तो मात्र दादू. येस दादू कदम पहिलं षटक घेऊन येतोय. गेल्या सामन्यामध्ये जर बघितलं गेलं मला वाटतं गोराई बी ह्या संघातून जर टुर्नामेंट होती तेव्हा जबरदस्त गोलंदाजी केली होती. हेच ते मात्र दादू बेस्ट गोलंदाज दादू कदम यांना बेस्ट गोलंदाजीचं पारितोषिक सुद्धा भेटलं होतं तोच GPL मध्ये आणि तोच गोलंदाज आलेला आहे. आणि समोर आहे तो मात्र फलंदाज, तो मात्र चंद्रकांत कोळी. येस जबरदस्त कव्हर पॉईंटच्या दिशेने एक आवडतीचे फटके जर बघितले गेले तर चंद्रकांतचे आहेत. ऑफ स्टॉइम जर बघितले गेलं तर शतरक्षण जबरदस्त झालेलं आहे, नाहीतर एखादा सीमारेखा पार 4 झाल्या असते. मात्र दादू यांच्या गोलंदाजीवर पहिलाच 2 धावसंख्येने श्री गणेशा मालवणी ए मास्टर संघाचा झालेला आहे. धावसंख्या खूप लो स्कोरिंग आजच्या दिवसातील सगळ्या कालपासून तर आजपर्यंत सगळ्यात लो स्कोरिंग सामना असेल हा, कारण सगळ्यात जर बघितलं गेलं तर 40हून जास्त धावफलकार आपण पाहिले गेलेले आहेत. परत जबरदस्त चेंडू ऑफलातून चेंडू होता, बॅटची फाईन केलेले यष्टीरक्षकांना का चेंडू सापडला नाही आहे. थोडंसं ॲग्रेशन वाटतंय ते यष्टीरक्षक. चेंडू झेल सुटला, फेकी दिली. निक्सनला मला वाटतं राग आहे, कारण डिक्सन फलंदाजी भेटली नाही. याच मोबदल्यात 3 धावा धावून काढल्या, 4 होईल का? आणि 4थी धाव मला वाटतं हा ना करता 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5वी धावण्याचा प्रयत्न असेल. या चेंडूवर झेल चित बाद होता तर वाचले आहेत, पण त्याहून जर बघितलं गेलं तर 4 धावा मोजाव्या लागल्या. शतरक्षण खूप गचाड. डिक्सन जर बघितलं गेलं तर थोडंसं ॲग्रेशन झाले, झेल सुटला, त्यानंतर फेकी फेकली, त्यानंतर 4 धावा काउंट कराव्या लागल्या. थोडंसं ट्विस्ट बघितलं गेलं, धावा तर खूप कमी आहेत, जास्त धावा त्यामुळे अवंतर धावा न देत आहेत. बॅटीतून धावा तर आल्या नाही आहेत ते मात्र गोराई बी मास्टर संघाच्या पण अवंत धावा जास्तीत जास्त देताना दिसतात. दादू थोडेसे भडकलेले आहेत. दादू बोलते कॅच होता. क्रिकेट आहे, क्रिकेट जर बघितलं गेलं तर जड तर मध्ये खूप अंतर आहे. परत विकेट करण्याचा प्रयत्न चंद्रकांत कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, तिकडे फील्ड करेपर्यंत
2 धावा सहजपणे कंप्लीट करतायत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेले आहेत. 3 चेंडू 8 धावा. यानंतरचा सामना आहे तो मात्र या सामन्यामधून जो विनर संघ आहे तो डायरेक्ट वजीरा व्ही संघासमोर खेळेल याची नोंद घ्यायची आहे. परत दादू दादू कदम चंद्रकांत परत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची फाईन कट घेते शतरक्षण यष्टीरेषक शतक फील्ड करेपर्यंत एकच डिक्सन. डिक्सनच्या जर फलंदाजी भेटली असती तर चित्र वेगळं झालं असतं, पण डिक्सन यांना काय फलंदाजी भेटली नाही आहे. परत दादू दादू कदम. मालवणी संघ इकडे जेवण करून घेतलेलं आहे आणि त्यांनी दर्शवलेलं आहे की जेवण खूप स्वादिष्ट झालेलं आहे. खूप चांगलं जेवण आहे. व्हेज नॉन व्हेज हे दोन्हीही पदार्थ खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि हा एक मॅजिक शॉट लेगला भिरकावून खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅटचा टो लागला आणि पॉईंटच्या दिशेने जातो ते सीमा रेगा बार चौकार. तोपर्यंत दिव्या डिझेला संधी. च्या अखेरीस धावा धावफलकावर जर बघितल्या गेल्या तर अर्ध्या धावा झालेल्या आहेत, त्या मात्र 13. तोपर्यंत देऊया डिझेला संधी. जर यूट्यूबच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर सुरेख अशी क्लिअरिटी आहे. त्यात त्यांचं कॉर्डिनेशन हे खूप सुंदर आहे. एखाद्या समालोचकांना किती चेंडूत किती धावा लागत असतात तेही लगेच ते सूचित करत असतात. कारण यूट्यूबमध्ये जर बघितलं गेलं तर असे यूट्यूबर खूप कमी आहेत की कसं किती धावा चेंडूत किती धावा हव्या असतात असं मी खूप कमी पाहिलेलं आहे. पण एखादा यूट्यूबर जर बघितला गेला तर प्रदर्शन लाईव्ह काय जबरदस्त कॉर्डिनेशन आहे. त्यासाठी त्यांची कंपनी खूप त्यासाठी काम करत आहेत. आणि ठाणे जिल्ह्यात जर बघितलं गेलं तर प्रदर्शन लाईव्ह खूप एक सुरेख काम करत आहेत. अजून आजच्या दिवसातही त्यांची मला वाटतं भरपूर लाईव्ह कव्हरेज चालू आहेत. आज जर बघितलं गेलं तर गोराई मॅग्निफिसंट कुलवेमध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि परत बघितलं तर स्क्वेअर काहू कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. रिचर्ड फिकीपर्यंत एक धाव काढली. दुसरी धावण्याचा प्रयत्न पण दुसरी धाव ही सहजपणे कंप्लीट करत असताना दिसत आहेत. लो स्कोरिंग सामना आणि जर बघितलं गेलं तर मालवणी संघ थोडंसं कुठेतरी वर्चस्व निर्माण करत असताना दिसत आहेत. येस नाही जाणार ते हवा खूप आहे. काल जर मी मला वाटतं हवा बघितली नव्हती, आज हवा खूप आहे. आणि आज जर बघितलं गेलं तर लेफ्टीला जास्त ॲडव्हान्टेज असणार आहे, कारण हवेचा वेग नो बॉलचा इशारा येतो दत्ता ठाकूर सरांचा. मला वाटतं एवढे सामने पाहायला घेतले पण आजपर्यंत मी एवढी हवा या ग्राउंडवर नव्हती पाहिली, पण आज पाहत आहोत. धावा जर बघितले गेलं तर 9-1 दंडित केलेला आहे आणि आपल्याकडे मला वाटतं फ्री हिट नसल्या कारणाने पुढचा चेंडू परत हवे चेंडू खेळून काढलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षण विशाल दाखल आहे. विशाल नो मॅन्स मध्ये चेंडू दाखल झाला. फील्ड करेपर्यंत एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्येवर पोहोचलेली आहे ते 18. अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. गाड्या कोण तिकडे पार्क केल्या असतील तर त्यांनी प्लीज ग्राउंड रोडमधून गाड्या काढायच्या आहेत. अन्यथा काल 4 गाड्या टो केलेल्या होत्या. पुढे जर बघितलं गेलं तर सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो तो फलंदाज तिथून येतो. दन 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 दन
करत सीमारेखा पार. या चौकाराच्या सायाने धाव फलकावर जर बघितलं गेलं तर 22. चार पाहिजे. यस, तसंच 4 धावसंख्येची गरज आहे आणि ते सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र तसंच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तर त्याला विनंती डायरेक्ट वजिरा संघाचे संघनायक इकडे हजर आलेले आहेत. तसंच यामधून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट त्या संघाला विनंती करतो त्यांचा सलाम संघनायक नाणेफेकीसाठी लगेच पाठवून द्यायचा आहे. सामना बाकी आहे. 4 धावसंख्येची गरज असताना एक तंतशुद्ध असा एक फटका खेळून काढलेला आहे. त्याला माहिती आहे काही गरज नाही आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे रोटेट ठेवलेले आहे आणि या एक धावसंख्येने सगळ्याची धावसंख्या जर बघितली गेली 23 3 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. साठी जर बघितलं गेला एक जाणता खेळाडू म्हणून ओळखला जातो. भरपूर असे आपल्या फलंदाजीच्या जोरावर फॉर्मॅट जिंकून दिलेला आहे तो फलंदाज जितू आणि सिक्सर किंग म्हणून ओळखले जातो. टांगे पलती घोडे फरार जातो चंद्र आर सीमारेखा पार षटकार. लगेच मालवणी ए मास्टर संघाचा संघनायकांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. मालवणी ए मास्टर संघ हडलक म्हणावं लागेल गोराई बी मास्टर संघ.